श्री स्वामी समर्थ. सत्य नेहमी कटू असतं हे आपण सगळेच जाणतो, पण आयुष्यामध्ये जगत असताना खरेपणाची साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कितीतरी चढ उतार येत राहतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी काही वेळा आपल्याला कटू सत्य पचवणं देखील गरजेचं असतं. आपण जे करतो, समोरच्याला जे देतो तेच आपल्याला फिरून परत मिळत असतं. अशावेळी कटू सत्यवचन आयुष्याला दिशा देण्याचं काम करत असतात. माझ्या मुला, तुला बराच फरक झालेला जाणवून येईल. तू एकमेकांना आधार देत, दुःखामध्ये एकमेकांचा आधार बनत, साथ देत ज्यावेळी आयुष्यामध्ये पुढे मार्गक्रमण करत आहेस, तर तुला आयुष्यामध्ये नेहमीच तुझ्या परमेश्वराची साथ सोबत असेल आणि तू कधीही एकटा नसेल. आजच्या कलियुगामध्ये तुझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यांनी मदतही केलेली नसते किंवा तुम्हाला अपेक्षित सहकार्य केलेलं नसतं आणि तू अपेक्षाही त्या लोकांकडून न केलेली बरं. आयुष्यभर साथ देणारी माणसं कमव, कारण ती काही तास बोलणारी माणसं प्रवासातही सापडतात, कारण मनाने नाते जुळलेली हे आयुष्यभर टिकून राहतात. आपलेपणा माझ्या मुला सगळेच दाखवतात, पण मनाने आपलेपणा व्यक्त करणारी आपली खरी व्यक्ती कोण आहे ती वेळच सांगत असते. तुझ्या आजूबाजूला तुझी आपली वाटणारी लोक ती फक्त दिसायला नावापुरते असणार आहेत. खरी तर ते लोक तुझ्या मनापासून तुझी नसणार आहेत. पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडत असतो, त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडत असतो. माझ्या मुला, सगळ्या व्यक्तींना समान कौशल्य मिळतंच असं नाही आहे, पण आपल्याकडे नाही आहे ते कौशल्य निर्माण करणं देखील फार महत्त्वाचं असतं. खोटं बोलणारे व्यक्ती तर सर्वांनाच आवडत असतात, पण खरं बोलणारे व्यक्ती या मात्र सगळ्यांना खटकतात. ज्या व्यक्ती स्वतःच्या मनापेक्षा इतरांचा मनाचा अधिक विचार करतात त्या नेहमीच संकटात सापडत असतात. पण माझ्या मुला, असं असलं तरी परमेश्वर त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि एक वेळ अशी येते की त्यांचं आयुष्याचं गणितच बदलून जातं आणि तुझं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनव की निराश झालेल्या व्यक्तीला तुला पाहून जगण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होईल. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, परंतु हे देखील सत्य आहे, त्यांच्यापेक्षा चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं. ज्यावेळी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असता, इतरांपेक्षा काही चांगलं करून दाखवता, इतरांपेक्षा चांगले गुण कौशल्य तुमच्याकडे आहेत, तरी ते देखील लोकांना पाहवत नाही आणि काहीच नसतं तेव्हा आपल्याला अभाव नडत असतो आणि थोडंसं असतं तेव्हा आपला भाव नडतो. म्हणून माझ्या मुला, जीवनात यशस्वी होण्यासाठी मीपणा सोडून देणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा आपण परक्यांना आपलंसं करण्याच्या नादात आपल्याच लोकांना आपण परक केलेला असतो. सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकतं, पण त्याचे भविष्यात चांगले परिणाम नक्कीच मिळतात. माझ्या मुला, माणुसकी दाखवताना सत्याची कास कधीही सोडू नको, त्यामुळे तुला आयुष्यामध्ये फायदाच फायदा होणार आहे. लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी शेवटी परकेपणा ते दाखवतच असतात. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं कधीही एकटी नसतात. ज्या लोकांना तुमची खरं साथ द्यायची असते ना, ते परिस्थितीचा कधीहीच विचार करत नाही. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. माझ्या मुला, शरीर थकलं तरी शांत झोप लागते, पण मन थकलेलं असलं की झोप उडवून टाकते. दरवेळी सगळं काही मनासारखं घडत नसतं. कधीकधी जे घडतंय ते त्याला आपण आपल्या मनासारखं करून घ्यावं लागतं. मित्रपरिवारामध्ये कितीही मतभेद असतील तरी चालतील, पण तुझ्या मनामध्ये कोणताही मतभेद नसावा. व्यक्तींचं मूल्य जाणून घेण्यासाठी एकतर त्या तुला कमवाव्या लागतात किंवा त्या गमवाव्या लागतात. तुझं दुःख हे कायम अशाच लोकांना सांगत जा माझ्या मुला, ते तुला ज्यातून बाहेर काढू शकतील. ती लोक जे तुला बाहेर काढू शकतील त्या लोकांसमोर तू तुझं दुःख नेहमी सांगत जा. सत्य नेहमी कटू असतं, जे ऐकायला कटू वाटतं पण ते नेहमी सत्य असतं, त्यामुळे त्याचा आदर ठेवून सत्याच्या मार्गावर चालणं कधीही सोडू नकोस. सत्याची वाट नेहमी कठीण असली तरी त्याच वाटेवर चालत राहा. बघ, तुझा नक्की पुढे जाऊन फायदाच होणार आहे. आयुष्याच्या वाटेवर सत्याने असत्याची निवड करणं कठीण जातं, पण अशावेळी नेहमी
तुझं मन काय सांगतं आणि जे सत्य आहे, जे प्रामाणिकपणाचा मार्ग आहे त्याचीच निवड कर. कितीतरी लोक असतील जे तुला आपले वाटत असतील, पण त्या लोकांना तू किती आपलासा वाटतो हे तुला माहिती नसतं. माझ्या बाळा, समाजात, तुझ्या परिवारात, तुझ्या आजूबाजूला असेही लोक असतात ज्याला तुमच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यांचं काम झालं की ते स्वतःचं कामापुरतं राहणारे असतात. बाळा, या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. व्यर्थ बडबड काही कामाची नसते. फक्त स्वप्नात राहून जगण्यापेक्षा आहेत ते 2 हात वापरून आपण कर्म केलं, प्रयत्न केले, झटपट केली तर नक्कीच तुझं जे स्वप्न आहे, तू पाहिलं आहेस, जे तू व्यर्थ बडबड करत आहेस ते तू सत्यात उतरवून दाखवू शकतोस. जे बदलता येईल ते बदलू शकतोस. जे बदलता येत नाही ते स्वीकार, आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा. परंतु नेहमी स्वतःला आनंदी ठेव. पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढणारं रोपटं आयुष्यात मात्र एक धडा शिकवून जातं. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्याचा प्रयत्न त्याच्या पुढे अस्तित्व लहानच ठरत असतं. सगळेच जीवनाचे धडे पुस्तकात मिळत नसतात बाळा. असंख्य धडे हे आयुष्य शिकवून जात असतं. जग बदलायला काही वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला एखादा क्षण देखील पुरेसा असतो. ज्या लोकांनी वाईट वेळेत तुमची साथ सोडली त्या लोकांकडं अजिबात लक्ष देऊ नका, पण ज्यांनी तुमची वाईट वेळेत साथ देऊन तुम्हाला चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचं मोल कधीही विसरू नका बाळा. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाहीत. शून्यालाही किंमत देता येते, फक्त त्याच्यापुढं एक होऊन उभं राहायचा प्रयत्न कर. शरीर सर्वांच्या सारखंच आहे, फरक फक्त विचार आणि छोट्याशा आयुष्यातला स्वतःला असं बनव की लोक तुझ्याकडे बघून एकमेव उपाय म्हणून पाहतील, नाहीतर पर्याय म्हणून. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं आणि वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे सगळे गरजेचे आहेत, कारण त्यांच्यामुळंच आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्य ठेवा. जे व्हायचं असतं ते होतंच. आपल्या हातामध्ये आहे तेवढं प्रयत्न आपण करायचं, बाकी जास्त काही विचार नाही करायचा. जेव्हा आपण अडचणीत असतो ना तेव्हा आपले विचार ते देखील नकारात्मक व्हायला लागतात आणि मग आपण अजूनही अडचणीत जातो. म्हणून जेव्हा कधी कुठल्याही अडचणीत असाल ना तेव्हा कोणाचंही ऐकत बसू नका. लोक सकारात्मक कमी आणि नकारात्मक जास्त करून बोलत असतात. म्हणून फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि अडचणींवर मात करा.